जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य असतं की देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे। कारण या देशात ज्यावेळेस आम्ही जन्माला येतो त्यावेळी देशाप्रती देण्याची भावना, या समाजाप्रती समर्पण करण्याची भावना तुमच्या आमच्या मनातून निर्माण व्हावी यासाठी विविध क्षेत्रात काम करणारे विविध लोक तुम्हाला पाहायला मिळतात। आपण दैनंदिन जीवनात हे सर्व लोक पाहत असतो। मात्र असेच सामाजिक कार्य करणारे आणि सत्यपाल महाराज यांचे परमशिष्य असलेले वेदांतपाल मुंदाने महाराज यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा अमरावती जिल्ह्याचा युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त झाला आहे। त्या प्रसंगी आज ते आपल्यासोबत न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीत आपल्यासोबत ते उपस्थित आहे। भाऊ नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि प्रश्नांची मालिका सुरू राहील आपली आणि त्यानिमित्तानं त्या प्रश्नांचे उत्तरं वेदांतपाल मुंदाने महाराज आपल्याला देतीलच। भाऊ, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय सांगाल? मी हेच सांगेल की मी ज्यांचं बोट धरून या क्षेत्रात आलो असे माझे गुरु सत्यपाल महाराज आणि माझे वडील, ज्यांनी हा विचार मला ज्यांनी प्रेरणा दिली, माझे असे वडील रामचंद्रजी मुंदाने। सत्यपाल महाराजांचं बोट धरून मी या प्रबोधन क्षेत्रात आलो, अनेक गावात त्यांच्यासोबत फिरलो व आता स्वतः कार्यक्रम करायला लागलो। कार्यक्रम करता करता शिवाजी महाराजांचा विचार असेल, गाडगेबाबांचा विचार असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार असेल, ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी मानवतेचा विचार दिला, या संतांचा मी विचार समाजामध्ये मांडत राहतो व या कार्याची शासनाने दखल घेतली व मला यावर्षीचा जिल्हा युवा पुरस्कार 2026 शासनाने प्रदान केला। तुमचा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला आणि तुम्ही गावोगावी समाज प्रबोधन करता, व्यसनमुक्ती असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल आणि अन्य मार्गदर्शन तुम्ही जनतेला करता। तर हे सर्व करत असताना तर तुम्हाला आता तुम्ही व्यसनमुक्तीबद्दल सुद्धा जनजागृती अभियान राबवता, त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? आता व्यसनमुक्ती म्हटलं तर हा माझा मुख्य एक विचार आहे। कारण आपण आता देशामध्ये वातावरण पाहतोच, तरुण मंडळी इतकी व्यसनाधीन झाली आहे, दारू, बिडी, तंबाखू। आता दारूबद्दल तर मी नेहमी गावागावात सांगत राहतो, महिला मंडळी, अनेक बाया विधवा झाल्या दारूमुळं, अनेक मुलं पोरके झाले दारूमुळं। म्हणून मी समाजाला हेच सांगेल की जाम पर जाम पीने से क्या फ़ायदा, सुबह पियोगे तो रात को उतर जाएगी। जाम पर जाम पीने से क्या फ़ायदा, सुबह पियोगे तो रात को उतर जाएगी। एक बार या फुले शाहू अम्बेडकर का विचार पढ़ के तो देख, एक बार इस महापुरुषों का विचार पढ़ के तो देख, तुम्हारी सारी जिंदगी सुधर जाएगी। म्हणून तरुण पोरांना सांगतो की व्यसनाच्या मागे जाऊ नका। बरोबर, कारण देवानं इतकं चांगलं शरीर दिलं। एक कवींनी एक फार सुंदर कविता दिली आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। हे शरीर म्हणजे इतकं सोपं नाही, व्यसनात गमावल्यापेक्षा हे शरीर कुठेतरी समाजकार्यात लावा, जनतेच्या सेवेसाठी लावा। म्हणून तरुणांना हा संदेश दिला। अच्छा। आणि हे सामाजिक कार्य तुमचं पूर्ण जिल्हाभर नव्हे तर विदर्भात विविध ठिकाणी तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जनजागृती करता। आता हे सर्व तरुण आहे, शिक्षणापासून काही लोक अजूनही वंचित आहे। मेळघाटसारख्या दुर्गम भागात तुम्ही गेला असाल तर अनेक विपरीत परिस्थिती आहे। देशाला स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झाले, शेताचे पांदन रस्ते अजून मजबूत झालेले नाही आहे, शिक्षणाची गंगा अजूनपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली नाही आहे आणि अशा अनेक समस्या असतील का ज्या समाज जीवनात आपल्याला पाहायला मिळतात। तर याविषयी सुद्धा तुम्ही जनजागृती करता, अनेक तुम्ही शासनाच्या योजना असेल त्यासुद्धा तुम्ही प्रकर्षाने मांडता। तर काय संदेश द्याल सर्व जनतेला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीता दिली, या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल याबद्दल? मला असं वाटतं की आता गावागावात जी ज्येष्ठ मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळींनी आता गावाची धुरा ही तरुणांकडे सोपवली पाहिजे। अच्छा, कारण इतकी परिस्थिती वाईट आहे। तुम्ही सांगितलं, आता मी मेळघाट वगैरे आदिवासी भागात आपण गेलो, कुठे कुठे काही गावात लाईट नाही, प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष आहे, दवाखाने मिळत नाही। अनेक कोविडमध्ये अनेक गावातील मेळघाटातल्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं। म्हणून आता मला असं वाटते की तरुण पोरांनी आता ही धुरा सांभाळली पाहिजे। बरोबर, आणि मी शासनाचे नेहमी हेच उपक्रम मांडत राहतो, जसं तंटामुक्ती असेल, व्यसनमुक्ती असेल, माती अडवा, पाणी जिरवा, या योजना मी समाजापुढे मांडत राहतो।
हाती उद्योगाचे साधनमुखी रामनामाचे चिंतन हाची खरा धर्म होय गावकरी लोकांचा आणि गावकरी लोकांनी या धर्माचं मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे असं आजच्या या मुलाखतीतून वेदांतपाल मुंदाने महाराज यांनी प्रकर्षाने सांगितलेलं आहे. पुन्हा भेटू नवीन व्यक्तिमत्वासह, तोपर्यंत नमस्कार.